गणूचा गोंदा सोडून धंदा गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र हे गणूचा गोंदा सोडून धंदा गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र अहो काडीचं काम नाही जेवतोय घरी कासवा सारखा झोपून राही पुस्तकी किडा हा साऱ्यांना पिडा गावाला तिडा ह्यो टाकतोय र आईकडे रुपया मागतोय र हो गणूचा गोंदा सोडून धंदा गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र अहो पैसा नसता चोऱ्या करी घरातली भांडीकुंडी विकून टाकी बापाचं पाकिट ह्यो मारतोय र आईकडे रुपया मागतोय र हे गणूचा गोंदा सोडून धंदा गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र अहो कॉलेजची पोर याला गरदुल्ला म्हणी शरम नाही लाज नाही नशा हा करी ही सगळ्यांना व्यसन हा लावतोय र आईकडे रुपया मागतोय र हे गणूचा गोंदा सोडून धंदा हे गणूचा गोंदा सोडून धंदा गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र हे गावात रिकामा फिरतोय र आईकडे रुपया मागतोय र सावधान सावधान जागते रहो नमस्कार नमस्कार रसिकजन हो नमस्कार. आज आम्ही आपल्या समोर एक मुक्त पथनाट्य सादर करणार आहोत. त्या नाटकाचं नाव आहे गर्दुल्ला. हा गर्दुल्ला. बा अदब बा मुलाइजा होशियार युवा पीढ़ी संहारक नशाए आलम गर्द महाराज पधार रहे हैं. अरे हा तर पडला. आता आपल्या नाटकाचं कसं होणार? ये गर्द गर्द ये गर्द गर्द ये गर्द गर्द ये गर्द गर्द ये गर्द. बंद करो ये गाना वाला. ये गाना सुनकर ये गर्द छोड़ने वाला नहीं है. लगता है अभी से मेरी कहानी सुनाने पड़ेगी. अरे तू कोण आणि इथे कशासाठी आलाय? अरे आम्हाला इथे नाटक करायचंय बाबा. अहो मला फक्त थोडा वेळ द्या हो. माझ्या गर्द वगैरे झालेली माझी परिस्थिती या लोकांना फक्त सांगू द्या. अरे प्लीज फक्त थोडा वेळ द्या. अरे पण मग आमच्या नाटकाचं काय होणार? अहो फक्त मला थोडा वेळ द्या हो. बर ठीक आहे. हा पण मग आम्ही आमच्या पात्रांची ओळख तर करून घेऊ का? ठीक आहे ना. चालेल ना? हो हो. डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळा NSS माजी विद्यार्थी सहर्ष सादर करीत आहेत एक मुक्त पथनाट्य गर्दुल्ला. एक मुक्त पथनाट्य गर्दुल्ला. लेखक दिग्दर्शक प्राध्यापक MU एरुणकर. मी निवेदक संजय लोखंडे. मी रॉबर्ट विलास साळवी. मी ताई मनीषा माने. मी महाराज इब्राहिम शेख. मी कादर राजेंद्र जाधव. मी गौतम बनसोडे. मी भरत सोनवणे. मी बाबा मधुकर सर्वदे. मी डॉक्टर विकास कदम.
मी तालवादक सदानंद मुळी. मी गण्या दिगंबर वाडेकर. मी एक घरंदाज मुलगा होतो. माझं शिक्षण देखील बऱ्यापैकी झालं होतं. मला चांगली नोकरी होती. माझं घरातील वातावरण देखील आनंदमय होतं. पण ह्या गर्दने माझ्यावर केव्हा झडप घातली हे देखील मला कळलं नाही. त्याचं काय झालं सांगतो. सलाम अलैकुम गण्या भाई. अरे नमस्कार कादर भाई. अरे गण्या, हाँ कैसा है तू? सब ठीक है ना? सब ठीक है यार. यार घर वाले कैसे हैं? सब खैरियत तो है? सब खैरियत है. अरे गण्या, हाँ वो अपना दोस्त एक रॉबर्ट है, हाँ हाँ वो साला आजकल दिखाई नहीं देता यार. अरे तेरे को मालूम है वो तो साला पूरा डिस्को आदमी है यार. अरे वो देख रॉबर्ट, रॉबर्ट आया. अरे शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. सलाम अलैकुम कादर भाई. सलाम अलैकुम. नमस्कार गणेश शेठ. अरे नमस्कार नमस्कार. अरे रॉबर्ट तू आजकल दिखाई नहीं देता. तेरा धंधा पानी तो सब ठीक चल रहा है ना? साला अपन का धंधा है, ठीक ही चलेगा. अरे और वाह. क्या? अरे रॉबर्ट, तेरे हाथ में क्या है? अरे क्या पी रहा है तू? ये हाँ ये ब्राउन शुगर है, ब्राउन शुगर. एकदम मारो तो सीधा आदमी आसमान में उड़ने लगता है. अरे यार हे गड भी तर चक्कर नहीं ना? शट यार, क्या गावठी नाम लेता है गर्द. ब्राउन शुगर पर ब्राउन शुगर. आजकल कोई इसे बटन कहता है तो कोई एमडी. अरे यार ह्या ब्राऊन शुगर बद्दल मी पेपरमध्ये भलतं सलतं वाचलंय आणि हल्ली टीव्ही मध्ये पण पाहतोय माहितीये. अरे यार, ये पेपर वालों को, टीवी वालों को कुछ मालूम है? उन्होंने कभी पी है? वो तो अपने मतलब के लिए कुछ भी छपाते, कुछ भी लिखाते. हाँ, मगर इसका नशा कुछ और है. रॉबर्ट, लेकिन तू काय को पीता है और क्या टेंशन है तेरे को? अरे यार, अपने को कितना टेंशन है, तेरे को क्या मालूम भाई? अरे तुझ्यावर कसलं आलेलं टेन्शन? अरे यार, ये घर का टेंशन, ये धंधे का टेंशन, इसका टेंशन, उसका टेंशन, और हाँ, वो साला बीवी का भी टेंशन है ना. बीवी का टेंशन? बीवी का टेंशन. अरे यार, अभी तक तेरी शादी नहीं हुई तो बीवी का टेंशन कैसा रे? अरे बीवी नहीं, इसी का तो टेंशन है ना भाई. अरे ऐसा बोलना तू भी क्या यार कमाल करता है. कादर भाई, भाई मेरी एक बात मान लेना, तो एकदम मार लेना यार. हे कादर नको. हा भाई एक ही दम मार ले हे यार. कादर नको. भाई मेरी बात मान. कादर एक नको ही सांगतो दम. ना. शट यार, एक दम मारने से किसी को आदत नहीं लगती. एक दम मार ले यार. गण्या, हाँ. रॉबर्ट अपना दोस्त है यार. वो बोलता है तो एकदम मार लेता हूँ यार. जा मग मला काय करायचंय. कादर क्या हुआ? क्या हुआ? क्या हुआ? कैसा लगता है रे कादर भाई? अरे अरे, बहुत अच्छा लगता है, बहुत मजा आता है. हल्का हल्का लगता है यार, हल्का हल्का लगता है. ऐसा लग रहा है कि मैं उड़ता पंजाब की ओर जा रहा हूँ. वाह, क्या मजा आ रहा है यार, बहुत ही मजा आ रहा है. हाँ देख कन्या, मेरी बात सुन ले यार, सिर्फ एकदम मार ले यार. देख कितना मजा आता है. नाही मी नाही घेणार ते. अरे ऐसा क्या करता है, देख ना, इतना मजा आएगा ना, तू सोच नहीं सकता है. इतना हल्का हल्का लगता है. देख यार देख. नाही मी नाही घेणार ते. अरे गन्या, एक कादर भाई अपना दोस्त है, वो थोड़ा झूठ बोलेगा. ले यार. देख गण्या, ले यार ले. अरे तुझे अपनी दोस्ती की कसम, दोस्ती की खातिर सिर्फ एकदम मार ले यार. अरे कादर भाई दोस्ती खातिर मैं जान दे दूंगा लेकिन गैर नहीं लूंगा. क्या बात कर रहा है, जान दे देगा यार. दोस्ती की खातिर एकदम नहीं मार सकता है और बात कर रहा है जान दे देगा करके. देख ऐसा कुछ बोल मत. देख कादर भाई, देख तो तुझे तुझे मेरी कसम, हाँ, अपनी दोस्ती की कसम, हाँ, सिर्फ एकदम मार ले, सिर्फ एकदम मार. देख ठीक है. बहुत मजा आएगा. एकदम. बोल रहे तो अभी हाँ, देख हाँ, सिर्फ एक ही दम मार हाँ, लेता हूँ. हाँ, तेरे एकदम लिए मार भाई ले. एक ही काफी है. अशा प्रकारे
गण्या आणि कादरवर गर्दने केव्हा झडप घातली अहो दोघांना कळलं देखील नाही. अहो लोक ऐकतात म्हणून काहीही सांगता का? घरच्या एका झुरक्याने का कुणाला सवय लागते? अहो काय झालं न लागायला? आता हेच बघा ना, गण्या आणि कादरने पहिला झुरका घेतला तो वार होता सोमवार, दुसरा झुरका घेतला तो वार होता मंगळवार, तिसरा झुरका घेतला तो वार होता बुधवार आणि आता पहा गुरुवार. अरे कादर भाई, अरे कादर भाई, अरे यार मैं तेरे को ढूंढ रहा था कब से. अरे यार मेरे पास पैसे भी नहीं हाथ काट लेने. अरे हाँ? गण्या, हाँ? कल मेरे चाचा के धंधे पे गया था. हाँ? फिर गले में से 500 रुपए चुराए यार. बहुत बुरा यार, लगा, यार, बहुत तू बुरा ऐसा लगा. नहीं किया यार तू. अरे हाँ? अरे बहुत बुरा लगा यार. देख कर गण्या, अपन आज कसम लेंगे कि आज से अपन कर्ज नहीं लेंगे. हाँ? हाँ कसम लेते, चल कसम लेते. ए ऊपर वाले, हे परमेश्वरा, आपकी हम कसम लेते हैं तुझे आम्ही शपथ घेतो कि आज से हम कर्ज नहीं लेंगे. आजपासून आम्ही गळत घेणार नाही. हा हाँ हाँ, आज से हम कर्ज नहीं लेंगे. गण्या आणि कादरची ही शपथ शेवटी शपथच राहिली. अहो फक्त दिवस सरला आणि पुढे काय झालं तर ही पहा गुरुवार संध्याकाळ. अरे गण्या, अरे अरे बहुत तकलीफ हो रही है यार. बहुत बहुत परेशान हो रहा हूँ. बहुत तकलीफ हो रही है गण्या. अरे यार मेरे आँख से पानी आ रहा है. अरे मेरा वजन भी घटता जा रहा है यार. अरे मुझे ना पूरा दिन नींद आती है ना. पूरा दिन नींद आ रही है यार. पूरा अरे दिन यार. नींद आ रही है. मेरा पेट भी नहीं साफ हो रहा है. क्या करूँ कुछ समझ में नहीं आ रहा यार. गण्या, मेरी बात सुनना. सिर्फ आज के दिन लेगे क्या? सिर्फ आज के दिन ना? सिर्फ आज ही के दिन. हाँ हाँ चलेगा ना? चल, हाँ, चल चल चल. हाँ पाहिलंत मित्रांनो, घर सोडावी म्हटली तरी सुटत नाही आणि त्याचे परिणाम मात्र घरी दिसू लागतात. ए दादा मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे ना. ए जा बघू इथून. ए असं काय करतोयस? दे ना. जातेस का आता? बाबा हा दादा बघा ना कसं करतोय. गण्या, हे गण्या, काय? अरे तू कामाला जातोस की नाही आजकाल? ह्या महिन्याचा पगार देखील आणून दिला नाहीस. कामावर जात तर काय गोट्या खेळायला जातो? तुला नीट प्रश्न विचारला त्याचं उत्तर धड देता येत नाही का? तू कामावर जा, नाही तर नको जाऊस. मला काय करायचं आहे? बाबा मला फीसाठी पैसे पाहिजेत. हा पैसे देतो. बाबा मला देखील पैसे हवेत. तुला रे कशाला? रॉबर्टचा बर्थडे आहे. अरे पण कालच दिले होते ना. खर्च झाले. एवढ्यात देताय की नाही? नाही देत जा. हा मला बाप पैसे पण देत नाही. आम्ही कमवायचं आणि ह्यानी खायचं. हा कुठला आला नाही. काय करू? पैसे पण नाहीत यार. कादरकडे जाऊया. ए कादर भाई, कादर भाई. अरे हाँ? गण्या, सुबह से मैं तेरे को ढूंढ रहा था. क्या हुआ? मेरे पास पैसे नहीं. हाँ? और रॉबर्ट भी दिखाई नहीं देता. अपने को गर्द कौन देगा यार? अरे यार मैंने मेरे बाप को थाप मारकर पैसे निकालने की कोशिश की, लेकिन वो भी साला मानता नहीं यार. क्या करेंगे? देख, हाँ? ऐसा करते हैं, हाँ? अपन रॉबर्ट के धंधे पे जाते हैं. हाँ, हाँ? चल 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 चल, चल रॉबर्ट के धंधे पे जाते हैं. चल. हाँ? अरे ऑटो गया. अरे मेरे पीछे पुलिस अरे, वाले. गर्द चल, देना. हटो. कर देना यार. तेरा यार. 1000 रुपए निकाल. चल 1000 रुपए निकाल. चल. ए, तू अपना दोस्त है ना? हाँ? दोस्त? कौन दोस्त? किसका दोस्त? कादर भाई, धंधे में दोस्त बेस कुछ नहीं होता है. होता है सिर्फ पैसा. पैसा निकाल. चल. ये सुन ना, मेरे पास 50 रुपए. 50. चल हट. गद का भाव कितना बड़ा है मालूम है? 1000 रुपए निकाल. चल. ए, ऐसा क्या करता है? देना, कर देना यार. ए, देना देना एक पूरी दे यार. अच्छा, घर चाहिए? हाँ, 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 तुमको घर चाहिए? हाँ, मिलेगी. हाँ. वो भी फोकाट. फुकट. हाँ 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 फोकाट. हाँ, मगर तुमको कुछ काम करना पड़ेगा. ए, मैं करता हूँ ना, मैं करता हूँ. ए, मैं भी करता हूँ यार. ठीक है ठीक है. हाँ. कादर, हाँ. तुझे इधर का माल उधर करना पड़ेगा. अरे इधर का माल उधर? अरे उसमें तो पुलिस का मामला आता है यार. फालतूगिरी मत कर. तेरे को मंजूर है तो बोल.
हाँ ठीक है मंजूर है मुझे, मंजूर है भाई, मंजूर है। और गणिया, हाँ। तुझे दूसरों को आदत लगानी पड़ेगी। दूसरों को आदत नहीं बाबा नहीं। ए फालतू नाटक मत कर, अपने पास टाइम नहीं, चल। एक है ना, अरे हाँ बोल दे ना, तुझे क्या फर्क पड़ता है, हाँ बोल दे यार। ठीक है मंजूर है। अच्छा तो ठीक है, भागो यहाँ से, शाम को अपने अड्डे पे मिलते हाँ हैं। हाँ चलो हाँ, निकलो। मिलते। जशी रॉबर्टने दोघांची वाट लावली, तशी दोघांनी सर्वांची वाट लावली. जशी रॉबर्टने दोघांची वाट लावली, तशी दोघांनी सर्वांची वाट लावली. लावली रे लावली वाट लावली, लावली रे लावली वाट लावली. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. अरे थांबा रे, जरा चान्स मिळाला की लागले ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम करायला. अरे समाजामध्ये गर्स सारखं महाभयंकर विष पसरत असताना तुम्ही सगळे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम काय करता आहात? अहो मगासपासून ऐकतो आहे तुम्ही गर्द गर्द करत आहात, पण हे गर्द आहे तरी काय? अहो हे गर्द काय आहे? हे गर्द आहे महाभयंकर विष, विषाहून महाभयंकर. आणि यात काय असतं माहितीये? काय असतं? धतुऱ्याची पावडर, धतुऱ्याची पावडर, झोपेचं औषध, झोपेचं औषध, राख आणि उंदराचं विष, उंदराचं विष, हा. आणि यामध्ये असते हेरोईन. हिरोईन कुठली रे? दीपिका की कियारा? अरे ती नाही रे, हेरोईन ही असते पांढरी पावडर. आणि जर ती माणसाने एकदा खाल्ली तर माणूस खल्लास. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा अरे तुकाराम. थांबा रे, परत लागले ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम करायला. अरे गण्याच्या घरची परिस्थिती काय ते तरी बघा. बाबा बाबा बाबा, त्या नालायकाने माझा हात धरला आणि म्हणतो कसा, तुझ्या भावाने जशी माझी वाट लावली तशी मी तुझी वाट लावेन. बाबा कशी कशी धावत आले हो मी. गण्या, ए गण्या, काय ऐकतो मी आहे? तरी मला संशय आला होता, पण अंदाज बांधता नाही आला. आजपासून मी तुला मेलो आणि तू मला. चल चालता हो, क्षणभर देखील थांबू नकोस. जातो या तुमच्या घरातून. कोण राहतो या तुमच्या घरात? घरातून तर बाहेर पडलो, पुढे काय करू? कुठे जाऊ? कुठे राहू? ओ मामा ऐका ना. ओ 20 रुपये द्या ना. ओ दादा ऐका ना. ओ 10 रुपये द्या ना. ओ ताई ऐका ना. 5 रुपये द्या ना. ओ द्या ना. ओ कोणीतरी द्या हो. ओ द्या ना. ओ माझा बाप आजार आहे. ओ द्या ना हो कोणीतरी. ओ द्या ना, माझा बाप मेला. वा बेटा वा, चांगले पांग फेडलेस. अरे जिवंतपणीच बापाला मारतोस काय? बाबा मला क्षमा करा, मी फार चुकलो. गण्या, तुला बरं व्हावं असं वाटतंय? हा. तू नक्की बरा होशील. आपण चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ. चल आपण नक्की डॉक्टरांकडे जाऊ. ए दादा, तू हो म्हणणार आहे? हा चला जाऊया. डॉक्टर बघाव माझ्या गण्याला, वाचवा त्याला. क्या हुआ इसे? गद घेतो तो. गर्द लेता है? कितनी पुड़ी ले रहे हो? 6 या 7. 6 या 7? ये थोड़ा सीरियस मामला है. देखो गण्या, अगर तुम्हें सच में इलाज करना है तो थोड़ी तकलीफ सहनी पड़ेगी. अक्सर यहाँ पर आने वाले पेशेंट्स तकलीफ सह नहीं पाते, भाग जाते हैं. तो क्या फ़ायदा? अगर तुम्हारी सच में तैयारी है तो ही हम इलाज करेंगे. ए दादा हो म्हण ना, आम्ही आहोतच रे तुझ्यासोबत. हाँ मंजूर है. ठीक है, यहाँ सुला दीजिए. डॉक्टर इतनी तकलीफ तो होने वाली है. मैं इंजेक्शन देता हूँ, थोड़ा आराम पड़ेगा. ठीक है, अभी बैठ जाए. देखो गण्या, हाँ. मैं 15 दिन की दवाइयाँ देता हूँ. रोज़ सुबह और शाम को खाने के बाद लेना. हाँ, और 15 दिन के बाद फॉलोअप के लिए आना. ठीक है डॉक्टर. गण्यावर उपचार तर सुरू झाले, पण 15 दिवसानंतर काय झालं तेही बघूया. गुड मॉर्निंग डॉक्टर साहब. अरे गुड मॉर्निंग गण्या, कैसे हो?
ठीक है डॉक्टर साहब। अभी मेरे आँख से पानी आना भी बंद हो गया और मेरा पेट भी अच्छी तरह से साफ हो गया। अभी मुझे ठीक लगने लगा है। वेरी गुड, बहुत अच्छे। ये जो 15 दिन तुमने रेगुलर दवाइयाँ ली ना, इसके लिए ये रिजल्ट मिला है। अभी देखो गण्या, तुम्हें और 2-3 चीज़ों का ध्यान रखना पड़ेगा। हाँ डॉक्टर साहब। पहली बात यह है कि ज़रूरत से ज़्यादा पैसे जेब में मत रखा करो। हाँ, और दूसरी बात है कि अपने पुराने दोस्तों से मिलना जुलना बंद करो। ये सब तो ठीक है डॉक्टर साहब, लेकिन लोग मुझे गर्दूला करके पुकारेंगे और मेरी नौकरी का क्या होगा? देखो गण्या, हाँ लोगों का क्या है, लोग तो बोलते रहेंगे, हाँ है ना, उनको नज़रअंदाज करो। रहा तुम्हारी नौकरी का सवाल, तुम पढ़े लिखे हो, समझदार हो, हाँ। कहीं ना कहीं नौकरी का जुगाड़ हो जाएगा। अभी फ़िलहाल तुम्हें 15 दिन और आराम की ज़रूरत है। हाँ, ठीक है थोड़ा सा आराम करो, बाद में सोचेंगे। ओके सर, ठीक थँक है? यू। अरे ऑल द बेस्ट। पाहिलं मित्रांनो, घरच्यांच्या प्रयत्नांमुळे गण्या तर बरा झाला, पण त्याच्या इतर मित्रांचं काय झालं असेल? चला तेही बघूया। रॉबर्ट, 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 अरे ओ रॉबर्ट, हा रॉबर्ट कुठे गेला? रॉबर्ट काय? रॉबर्ट खल्लास? पाहिलं मित्रांनो, घरच्या या महाभयंकर व्यसनामुळे रॉबर्ट तर खल्लास झाला, पण कादरचं काय झालं असेल? कोई मुझे घर देगा क्या? सिर्फ एक पुड़ी मांगता है रे, एक पुड़ी मांगता है, कोई मुझे घर देगा? अरे अरे बहुत तकलीफ हो रहा है, बहुत तकलीफ हो रहा है। ये आपके पास घर है क्या? आपके पास है? नहीं, किसी के पास भी घर नहीं। मुझे एक पुड़ी दो ना घर। हाँ? नहीं, किसी के पास भी नहीं। देखो, आपको रॉबर्ट का पता मालूम है? रॉबर्ट का पता? वो मुझे घर देगा, मुझे रॉबर्ट का पता दे दो ना। हाँ? देखो, मैं रॉबर्ट के पास जा रहा हूँ, हाँ? लेकिन किसी को बोलना नहीं, हाँ? नहीं तो पुलिस आ जाएगी। रॉबर्टला खल्लास मी केला, कादरला वेडा मी केला, पण वाचला तो फक्त गण्या, तोही आपल्या बापामुळे। पण असे किती बाप आपल्या मुलांना वाचवतील? किती जण माझ्याशी टक्कर देतील? आज ना उद्या विजय माझाच आहे आणि या तरुण पिढीवर राज्य करणारा फक्त मी आणि मीच आहे। माझ्यापासून कुणी वाचू शकत नाहीये। 9 वर्षाच्या लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या जखड म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना मी आपलंसं केलंय, कुणालाही सोडलं नाही। मलबार हिलच्या टेकडीवर राहणाऱ्या श्रीमंतांपासून ते रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांपर्यंत सगळ्यांना मी आपलंसं केलंय, कुणालाही सोडलं नाहीये। कुणी मला ब्राऊन शुगर म्हणतात, कुणी मला हेरोईन म्हणतात, कुणी मला एमडी म्हणतात, कुणी मला बटन म्हणतात, पण ही आहेत सगळी माझीच बाळ आणि मी आहे या सगळ्यांचा बाप। मी आहे घरचा राक्षस, माझ्यापासून कुणी वाचू शकत नाही। ए, तुझ्यात हा हिम्मत माझ्याशी टक्कर देण्याची? ए, तुझ्यात हा हिम्मत माझ्याशी टक्कर देण्याची? ए, तुझ्यात नाही, कुणातच हिम्मत नाही माझ्याशी टक्कर देण्याची। आणि असेल हिम्मत तर या समोर, पण नाही, कोणातच हिम्मत नाही। मी आहे गार्ड, मी आहे गार्ड, मी आहे गार्ड। सावधान, सावधान। पाहिलं मित्रांनो, गर्द किती महाभयंकर व्यसन आहे ते, आणि या व्यसनापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील। हे घर तुमचं शरीर पोखरून नष्ट करेल। गर्द तुम्हाला शेवटी मृत्यूपर्यंत नेऊन पोहोचवतो। घर तुम्हाला नपुंसक करेल। तुम्ही तुमच्या मुलांना व्यसनी मित्र आणि मैत्रिणीपासून दूर ठेवा। त्यांना जरुरीपेक्षा जास्त पैसे देऊ नका। आपल्या मुलांच्या शाळेत येण्या जाण्याच्या वेळा
समजून घ्या. मित्रांनो, गरजच्या विळख्यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला परिवारातील संवाद वाढवावा लागेल. आपल्या मुलांशी चांगला संवाद करा, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना मोकळं होऊ द्या, त्यांना समजून घ्या. आणि असा जर पारिवारिक संवाद वाढला तर त्यांना बाहेरच्या आधाराची गरज घ्यावी लागणार नाही. आणि मग तुम्ही स्वतः, तुमचे मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया की गर्द घेणार पण नाही आणि गर्द देणार नाही. गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका. गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका, गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका. सगळे मिळूनी निश्चय करूनी गर्दाचा राक्षस मारून टाका. तुम्ही गर्दाचा राक्षस मारून टाका. गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका, गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका, गर्द घेऊ नका, गर्द देऊ नका.